इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय पण बजेट आडवं येतंय का? थांबा, टीव्हीएस तुमच्यासाठी एक भन्नाट उपाय घेऊन आले आहे. आज आपण त्यांच्या बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजेच बास योजनेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. यामुळे स्कूटर खरेदी करणं खूपच सोपं होऊ शकतं. तर पाहूया टीव्हीएसने हा मोठा अडथळा कसा दूर केलाय. बघा, अनेक ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीला मोजावी लागणारी जास्त किंमत हीच सगळ्यात मोठी अडचण असते आणि टीव्हीएसने बरोबर याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की नक्की अडचण काय आहे, मग टीव्हीएसने त्यावर काय उपाय आणला आहे ते पाहू, त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमतींची तुलना करू आणि सगळ्यात शेवटी ठरवू की ही योजना तुमच्यासाठी खरंच फायद्याची आहे की नाही. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीचा हा जो प्रश्न आहे तो नेमका आहे तरी काय? झालंय असं की टीव्हीएसच्या स्कूटर्स नेहमीच प्रीमियम राहिले आहेत, पण त्यांच्या किमतीही तशाच होत्या. म्हणजे साधारण 1,20,000पासून ते अगदी 1,90,000पर्यंत. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना ती विकत घेता येत नव्हती. आणि इथेच कंपनीच्या लक्षात आलं की जर बाजारात टिकायचं असेल तर सुरुवातीची किंमत कमी करणं खूप गरजेचं आहे. आणि याच समस्येवर तोडगा म्हणून टीव्हीएसने एक जबरदस्त आयडिया आणलीय. त्यांनी गाडीची किंमत थेट कमी नाही केली, पण ती विकत घेण्याचा एक नवीनच आणि सोपा मार्ग उपलब्ध करून दिलाय. तर ही बॅटरी ॲज अ सर्व्हिस योजना म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. ह्यात तुम्ही स्कूटरचे मालक होता, पण बॅटरीचे नाही. बॅटरी तुम्ही कंपनीकडून भाड्याने घेता, म्हणजे स्कूटर तुमची पण बॅटरी भाड्याची. आणि यामुळे होतं काय, तर स्कूटरची एक्स शोरूम किंमत एकदम खाली येते. आता थेट किमतींबद्दल बोलायच्या आधी टीव्हीएस आयक्यूबचे कोणते वेगवेगळे मॉडेल्स आहेत ना, त्यावर एक पटकन नजर टाकूया. म्हणजे मग आपल्याला किमतींची तुलना करायला सोपं जाईल. तुम्ही इथे बघू शकता आयक्यूबचे एकूण 5 व्हेरियंट्स आहेत. यात मुख्य फरक आहे तो बॅटरी, रेंज आणि स्पीडमध्ये. बेस मॉडेल जे आहे ते साधारण 94 किलोमीटरची रेंज देतं, तर जे टॉप मॉडेल एसटी आहे ते तब्बल 212 किलोमीटरची जबरदस्त IDRC रेंज देतं. म्हणजे एका चार्जमध्ये तुम्ही लांबचा प्रवास अगदी आरामात करू शकता. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैशांच्या गणिताकडे. प्रत्येक स्कूटरसाठी या बॅस योजनेनुसार नक्की किती खर्च येतो ते आता आपण सविस्तरपणे पाहू. सगळ्यात आधी बघूया बेस मॉडेल. याची पूर्ण किंमत आहे साधारण 1,20,000 रुपये. पण बास योजनेअंतर्गत तुम्हाला सुरुवातीला भरायचे आहेत फक्त 59,999 रुपये आणि त्यानंतर दर महिन्याला 1,202 रुपयांचा हफ्ता असेल. आणि हा आकडा बघा, तब्बल 45,000 रुपये. टीव्हीएसच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे ग्राहकांची फक्त पहिल्याच वर्षात इतकी मोठी बचत होऊ शकते. विचार करा, ही किती मोठी रक्कम आहे जी तुमच्याकडे पहिल्याच वर्षी वाचते. आता बघूया पुढचं मॉडेल, जे 3.1 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅकसोबत येतं. इथे तुम्हाला सुरुवातीला 66,167 रुपये द्यावे लागतील आणि मासिक शुल्क असेल 1,265 रुपये. आणि इथे तर बचतीचा आकडा अजून वाढलाय. कंपनीचा दावा आहे की पहिल्या वर्षात मालकी हक्कावर साधारण 53,000 रुपयांची बचत होईल. म्हणजे बघा, सुरुवातीचा खर्च तर कमी होतोच आहे, पण एकूण खर्चातही फायदा दिसतोय. आता पुढे आहे स्टँडर्ड 3.5 किलोवॉट आरचं मॉडेल. याची बासनुसार सुरुवातीची किंमत आहे 74,314 रुपये आणि मासिक हप्ता आहे 1,402 रुपये. हे जे मिड रेंज व्हेरियंट आहे ना, ते अनेकांना खूप आवडतं. आणि यातही बचतीचा आकडा आकर्षक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार पहिल्या वर्षातली बचत अंदाजे 57,000 रुपयांपर्यंत पोहोचते. आता आयक्यूब एस मॉडेल, ज्यामध्ये थोडे जास्त फीचर्स मिळतात, यासाठी सुरुवातीची किंमत आहे 77,765 रुपये आणि मासिक शुल्क आहे 1,458 रुपये. या थोड्या प्रीमियम मॉडेलमध्ये सुद्धा पहिल्या वर्षात 58,000 रुपयांची बचत होत असल्याचा दावा कंपनी करते. आणि आता सगळ्यात टॉप मॉडेल एसटी, याची पूर्ण किंमत आहे साधारण 1,61,000 रुपये. पण बासमध्ये सुरुवातीला तुम्हाला 96,743 रुपये भरावे लागतील आणि मासिक हफ्ता असेल 1,018 रुपये. आणि आता बघा यातली सगळ्यात मोठी बचत. या प्रीमियम एसटी मॉडेलवर कंपनी तब्बल 67,226 रुपयांच्या बचतीचा दावा करत आहे. म्हणजे ज्या लोकांना जास्त रेंज आणि फीचर्ससाठी थोडे जास्त पैसे मोजायचे आहेत, त्यांनाही या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. ठीक आहे,
आता आपण हे सगळे आकडे तर बघितले, पण सगळ्यात मोठा प्रश्न की ही बास योजना तुमच्यासाठी आहे का? चला, याचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजूने पाहूया, म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल. बघा, या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे डोक्याला काही टेन्शन नाही. बॅटरी खराब झाली, तिची रेंज कमी झाली, तर त्याची सगळी जबाबदारी कंपनीची. तुम्हाला नवीन बॅटरीसाठी हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज नाही. सोबतच 5 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळते आणि तुम्ही स्कूटर कितीही किलोमीटर चालवा, त्यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे काय, तर बिनधास्त फिरा. तर मग निर्णय आता तुमच्या हातात आहे. एका बाजूला सुरुवातीचा कमी खर्च आहे, ज्यामुळे स्कूटर घेणं एकदम सोपं होतं, पण दुसऱ्या बाजूला दर महिन्याला एक हप्ता भरावा लागतो. तर विचार करा, तुम्हाला एकदाच जास्त पैसे गुंतवून मोकळं व्हायचे की कमी पैशात सुरुवात करून दर महिन्याला थोडी रक्कम द्यायची आहे. तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार कोणता मार्ग योग्य आहे याचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या.